हाय फॅमिली, नमस्कार मित्रांनो. मी कवी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आज आहे सोमवार, उपवासाचा दिवस. तर मी आज बनवला शिरा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तुम्ही बघू शकता, खूप छान असा. आणि तर चला बघूया आपण कशा पद्धतीने बनवलेला आहे. हे बघा, भांड्यामध्ये मी रवा घेतलेला आहे. अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे रवा. आणि त्या रव्यामध्ये अगदी 2 चमचे मी बेसनाचे पीठ घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते मी कट करून घेतलेले आहेत. बदाम, काजू, मनुका. आणि एका वाटीमध्ये वेलची घेतलेली आहे, ती साफ करून घेतलेली आहे, जेणेकरून पटकन आपला शिरा होईल. त्याच्यानंतर भांडं तापलेलं आहे, त्याच्यात मी गोवर्धन तूप घालत आहे. आणि गोवर्धन तूप हे खूप छान आहे, खूप छान. एकदा ह्या तुपाने सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा, खूपच सुंदर. आता मी ड्रायफ्रूट्स त्याच्यात तळून घेते तुपामध्ये. आणि मित्रांनो, मी एक केळं घेतलेलं आहे, त्याचे बारीक चिप्स करून मी ते तुपामध्ये तळत आहे चांगले. आणि हे असं तुम्ही नक्की करून बघा, खूप फरक पडतो मित्रांनो. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ते गरम केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता आपलं दूधसुद्धा रेडी आहे. चांगलं भाजून झाल्यानंतर मी साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार जितकं तुम्हाला हवं आहे गोड, त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. आणि आता वरून मी दूध घालते. आणि इलायची, वेलची घालते आणि चांगलं ढवळून घेते. आणि मित्रांनो, मीठ ही आपल्याला घालायचं आहेच चवीनुसार. आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा एकदम रेडी आहे, खूप सुंदर असा. तर सिंपल आणि साधी रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.